तर मुलांनो इकडे लक्ष द्या. शिरोलंब किंवा आपण त्याला काय म्हणलेलं आहे अँटिट्यूड असं आपण म्हणतोय, लक्षात घ्या. तर शिरा म्हणजे जे आहे ते समोरील बाजू किंवा त्या समोरील बाजूला आणि त्याच्या एका शिरोबिंदूला जोडणारी जी काही रेषा असेल त्याला आपण काय म्हणतो शिरोलंब. म्हणून या पद्धतीनं असणारी व्याख्या आपण करते. काय असणार आहे बघा, तर त्रिकोणाच्या काय असेल कोणत्याही एका, बघा कोणत्याही एका शिरोबिंदू, मग तो कुठलाही शिरोबिंदू असो, शिरोबिंदू व काय असेल त्याच्या समोरील बाजूस, बघा समोरील बाजूला काय असणार आहे, तर यामध्ये समोरील बाजूस किंवा समोरील बाजूवर काढलेल्या, तर अशा पद्धतीनं ही असणारी रेषा आहे. समोरील बाजू जी आहे त्या समोरील बाजूला काढलेल्या लंब रेषेला किंवा काढलेल्या लंब रेषाखंडास, बघा लंब रेषाखंडास, समोरील बाजूला काढलेल्या लंब रेषाखंडास आपण काय म्हणलेलं आहे की संबंधित असणारी बाजू जी आहे त्या लंब रेषाखंडास आपण काय म्हणतो शिरोलंब म्हणतो, लक्षात घ्या. तर यामध्ये आपण जर बघितलं की संबंधित असणारी रेषा हे आपण त्याच्यामध्ये बघतोय. आता या रेषेमध्ये आपण जर बघितलं काय असणार आहे बघा, तर त्रिकोण ABC हा एक त्रिकोण आपण काढलाय आणि या त्रिकोणामध्ये आपण काय करतो बघा, तर AP रेख AP, बघा रेख AP हा काय करतो शिरोबिंदू A, त्रिकोणाचा शिरोबिंदू A व त्रिकोणाचा पाया, बघा त्रिकोणाचा पाया किंवा आपण त्याला समोरील बाजू म्हणलं, तर अशा पद्धतीनं ही असणारी समोरील बाजू जी आहे पाया BC वरील काय असणार आहे शिरोलंब आहे असं आपण त्याच्यामध्ये सांगतोय. तर अशा पद्धतीनं हा शिरोलंब हे आपण त्याच्यामध्ये काढतोय, लक्षात घ्या. आणि या पद्धतीनं आपण काय करतो बघा, त्रिकोणाचे शिरोलंब काढले हे आपल्याला एक रचना आपल्याला बघायची की दिलेल्या काय करायचे त्रिकोणाचे शिरोलंब काढणे. हा पुढचा मुद्दा आपल्याला बघायचा आहे. काय करतो बघा, त्रिकोणाचे शिरोलंब काढणे. मग आपण पहिल्यांदा आपण काय करतोय, जो काय प्रश्न आहे बघा, त्रिकोण XYZ हा काय केलंय कोणत्याही प्रकारचा त्रिकोण असतो, लक्षात घे. कोणताही त्रिकोण म्हणजे काय असणार आहे, कोणत्याही प्रकारचा त्रिकोण काढा हे आपण त्याच्यामध्ये सांगतोय. त्याचबरोबर त्याचा पाया काय आहे YZ आहे हे लक्षात घ्या. म्हणून पाया YZ हा त्याचा असणारा पाया आहे. त्या YZ समोरच किंवा YZ काय असणार आहे समोरील, बघा तर यामध्ये YZ समोरील X नावाचा जो काही शिरोबिंदू आहे, तर X शिरोबिंदूपासून काय करायचं बघा, X शिरोबिंदूपासून आपल्याला काय करायचं आहे, X या
शिरोबिंदूपासून गुण्याच्या साह्याने काय करतो आपण, जो काय आपल्याकडं असणारा गुण्या जे आहे त्या गुण्याच्या साह्याने तर यामध्ये गुण्याच्या साह्याने काय केलेलं आहे, शिरोलंब आपण काढायचा आहे. आणि हा जो असणारा शिरोलंब जे आहे तो शिरोलंब बघा कशा पद्धतीने असणार आहे, पाया YZ ला ज्या बिंदूमध्ये छेदतो, YZ ला ज्या बिंदूला छेदतो किंवा ज्या बिंदूमध्ये छेदतो त्या बिंदूचं नाव आपल्याला द्यायचं आहे. म्हणून त्या बिंदूला काय केलेलं आहे, R हे नाव द्या. बघा ज्या बिंदूला काय करतोय, ज्या बिंदूमध्ये तो छेदणार त्या बिंदूला आपण R हे नाव त्याच्यामध्ये दिलं. म्हणून यामध्ये आपण काय म्हणलेलं बघा, तर रेख XR हा काय असणार आहे, पाया YZ चा शिरोबिंदू आहे. अशा पद्धतीने आपल्याला रचना करायची. आपल्याला काय काय करावं लागेल बघा, तर यामध्ये आपण जर बघितलं की आपल्याकडं गुण्या दोन प्रकारचे. तर पहिला जर गुन्हा जर आपण जर बघितला तर हा गुन्हा 45 अंशाचा गुन्हा आहे, हे लक्षात घ्या. म्हणून ह्याला आपण 45 अंशाचा गुन्हा आपण म्हणतो. तर अशा प्रकारचा असणारा हा गुन्हा किती आहे, 45 अंशाचा गुन्हा. तर या पद्धतीनं आपण जर बघितलं की ह्या गुन्ह्यामध्ये तर हा गुन्हा आपल्याला अशा पद्धतीने दिसतो. हा काटकोन इथं आपल्याला बघायला मिळतो, हा काटकोन आहे. इथं असणारा कोन जो आहे तो काटकोन आहे. इथं खूण केलेली बघा, इथं मार्क आपल्याला दिसतोय. त्याचबरोबर इकडचे आणि इकडचे दोन कोन आपल्याला बघायला मिळतात. हे दोन्ही कोन जे आहे ते आता हा 90 अंशाचा कोन आहे. मग राहिलेले हे दोन्ही कोन काय असणार, या दोन्ही कोनांची असणारी बेरीज 90 अंश असते. हे लक्षात घ्या, दोन्ही कोनांची मिळून असणारी बेरीज ही 90 अंश असते. म्हणजेच हा कोन 45 अंशाचा आहे आणि हा कोन 45 अंशाचा आहे आणि हा कोन 90 अंशाचा आहे. तर 45 45 90 अशा पद्धतीने हा कोन असतो. म्हणून हा जो आहे ह्या गुण्याला नाव आपण दिलेलं आहे 45 अंशाचा गुन्हा, हे लक्षात घ्या. त्यानंतर दुसरा एक गुन्हा आहे. या दुसरा गुन्हा जर आपण जर बघितला की इथं तुम्हाला 90 अंशाचा कोन इथे मिळते बघा. हा जर आपण जर बघितला तर हा 90 अंशाचा गुन्हा इथं आपल्याला मिळतो, हा लक्षात. पण ह्या दोन बाजूचा असणारा कोन समान नाहीये, हे लक्षात घ्या. हा कोन जो आहे तो 60 अंशाचा आहे आणि वरचा जो कोन आहे तो 30 अंशाचा आहे. पण दोन्हींची एकत्रित मिळून असणारी बेरीज 90 अंश आहे. या दोन्हीची बेरीज 90 आणि हा 90 सगळे मिळून हा 180 अंशाचा हा गुन्हा तयार झाला. हा एक प्रकारचा त्रिकोणाचा, लक्षात घ्या. 30 60 90 अंशाचा काटकोन त्रिकोण आहे, लक्षात. तर अशा पद्धतीनं हा जो असणारा कोन जो आहे किंवा हा जो गुन्हा आहे ह्याला आपण म्हणायचं 60 अंशाचा गुन्हा, हे लक्षात घ्या. किंवा 30 अंशाचा गुन्हा जरी म्हटलं तरी सुद्धा चालेल. 30 अंशाचा गुन्हा किंवा 30 60 अंशाचा गुन्हा असंही म्हटलं तरी सुद्धा चालेल. तर अशा पद्धतीने हे दोन गुन्हा हे आपण त्याच्यामध्ये बघतोय. तर आपल्याला दिलेली रचना आहे. या रचनेमध्ये आपण काय करतोय बघा, आपल्याला XYZ हा कोणताही त्रिकोण आपल्याला त्याच्यामध्ये काढायचा. मग तो कसाही असेल बघा. तर हा त्रिकोण मी काढतोय बघा या पद्धतीनं. त्याचबरोबर इथं या पद्धतीनं किंवा काय असणार बघा, हा तिसरी बाजू. तर XYZ हा आपण काय केलेला आहे, कोणताही त्रिकोण आपण त्याच्यामध्ये काढला. आता आपली YZ बाजू कुठे आहे बघा. तर ही जी आहे ही YZ बाजू आहे आणि X जो शिरोलंब आहे तो इथं आहे. म्हणजे इथं तुम्हाला हा
एक्स बिंदू आपल्याला मिळतोय आणि त्याच्या समोरील असणारी बाजू जी आहे ती YZ इथं आहे, हे लक्षात घ्या. म्हणून या YZ या बाजूमधून आपल्याला काय करायचं, शिरोलंब आपल्याला काढायचंय. आता कसं काढणार, गुण्याच्या सहाय्याने आपल्याला काढायचंय. म्हणून ही पट्टी आपण घेतली, हे लक्षात घ्या. आणि या पट्टीमधून आपण काय केलेलं आहे बघा, हळू 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 काय केलेलं आहे, हे दोन बिंदू जे आहे हे आपण एकत्रित आणले. बघा आपल्याला मिळालेला रेषाखंड जो आहे तो आपल्याला कमी मिळतोय किंवा शिरोलंब जो आहे तो एकदम जवळ मिळतो, हे लक्षात घ्या. बघा तर इथं तुम्हाला आर बिंदू मिळाला, बिंदू फार वर मिळाला, हे लक्षात घ्यायचं. तर अशा पद्धतीनं हा त्रिकोण आपण त्याच्यामध्ये काढला. आता यासारखा आपण अजून एक त्रिकोण काढू. बघा दुसरा एक त्रिकोण आपल्या पद्धतीनं आपण काढला, त्याला आपल्या मनाचं नाव दिलं. बघा तर आपल्या पद्धतीचा हा त्रिकोण आपण काढला DEF. आणि डी बिंदूतून आपल्याला काय करायचंय, रेषाखंड आपल्याला मिळवायचा किंवा त्याचा असणारा शिरोलंब आपल्याला मिळवायचा आहे. बघा ही पट्टी आपण ठेवली आणि या पट्टीला कुठलाही गुन्हा तुम्ही वापरा, 45 अंश 30 अंशाचा कुठलाही गुन्हा वापरा की तिचा कोण आपल्याला 90 अंश आला पाहिजे, हे लक्षात घ्या. मग हळूहळू आपण काय केलं बघा, बरोबर ह्याच्यावरून हा गुन्हा फिरवायला सुरुवात केली. ज्या ठिकाणी आपला बिंदू डी येईल त्या ठिकाणी बरोबर आपण काय केलेली आहे, खूण करून घेतली. आणि या पद्धतीनं आपण काय केलेलं बघा की संबंधित असणारा जो काही शिरोलंब आहे तो आपण इथं घेतलेला आहे. बरोबर 90 अंशाचा कोण आपल्याला मिळाला. ज्या बिंदूला ते नाव दिलेलं आहे त्या बिंदूला आपण काय केलं, एस हे नाव दिलं आपण. तर अशा पद्धतीनं आपण काय करतोय बघा, तर त्रिकोण XYZ मध्ये काय असणार आहे, XR हा शिरोलंब आहे, हे लक्षात घ्या. म्हणून आपण काय म्हणलेलं आहे, रेख XR काय असेल, लंब काय असेल, बाजू YZ. तर अशा पद्धतीनं हा शिरोलंब आपण काढला. त्याचबरोबर इथं त्रिकोण DEF मध्ये काय असणार आहे बघा, रेख DS हा काय आहे, शिरोलंब आहे. आणि काय केलेलं आहे बघा, म्हणून रेख DS लंब काय असेल, बाजू EF. तर अशा पद्धतीनं दोन शिरोलंबाचे दोन आपण काय केलेलं आहे, ह्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये काढल्या. आलं लक्षात. तर अशा पद्धतीनं ह्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये काढतोय. आता आपण काय करतोय बघा, पुढचा असणारा त्रिकोण की आपला XYZ त्रिकोण आहे. या XYZ त्रिकोणामध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्या त्रिकोणाचे असणारे शिरोलिंब किंवा शिरोबिंदू जे आहेत ते 3 आहेत. मग 3 बाजूमधून आपल्याला 3 शिरोलंब आपल्याला काढता येतील. म्हणून या पद्धतीनं हाच त्रिकोण आपण काढतोय. जरासा आपल्या पद्धतीनं काढू. की संबंधित असणारा हा त्रिकोण आपण काढला आणि बघा बरोबर आहे. तर या पद्धतीनं आता आपल्याला हा कोन 90 अंशाचा मिळाला, त्यामुळे शिरोलंब आपल्याला बरोबर तिथेच मिळतो, हे लक्षात घ्या. म्हणून आपण काय केलेलं बघा, XYZ हा त्रिकोण आपण काढलाय आणि दिलेला कोन हा आपण दाखवला नाहीये, लक्षात घ्या. कोणताही एक त्रिकोण आपण काढलाय. आता
काय करतोय बघा, त्रिकोणाचे 3 शिरोबिंदू आपल्याला मिळत आहेत. तर एक्स, वाय आणि झेड हे 3 शिरोबिंदू आहेत, लक्षात घ्या. म्हणून या ठिकाणी हे 3 शिरोबिंदू आपण एकत्र बघतोय. आता आपण काय केलं, वायझेड ही बाजू घेतली. या वायझेड बाजूवरून आपण काय करतोय बघा, एक्स कडं हळूहळू हा गुन्हे आपण फिरवतोय. बघा, मगाशीच कंडिशन आपल्याला त्याच्यामध्ये आली. बरोबर आपल्याला काय होतंय की संबंधित असणारी बाजू अतिशय बारीक शिरोलंब आपल्याला आलेला आहे, एक्स आर हा आपण घेतला. त्यानंतर ही बाजू बघा, आणि या बाजूवरून आपण काय करतोय बघा, तर स्लोली आपण काय केलेलं आहे, हळूहळू हळू हा गुन्हा वर नेतोय. आणि बरोबर आपल्याला ज्या बिंदूला ती रेषा स्पर्श होईल असा असणारा बिंदू हा एकत्र आणला आपण. हे लक्षात घ्या. बघा, तर इथं पुढचा बिंदू जो आहे तो आपल्याला इथं मिळालेला आहे. म्हणून समोरून बाजू वायझेड आपण काढली. आता झेड बिंदूवरून आलेला जो काही शिरोलंब आहे तो इथं मिळणार आहे, आणि ह्या बिंदूला आपण पी हे नाव दिलं. बघा, अशा पद्धतीनं हा पी नाव दिलं. आता तिसरा बिंदू बघा, तर समोरील बाजू हे आपण घेतली, आणि या पद्धतीने आपण काय करतोय की ही रेषा बरोबर मॅच करून घेतली. स्लोली हळूहळू हा गुन्हा जो आहे तो पुढे नेला, आणि अतिशय बारीक कोन हा आपल्याला येतोय. बघा बघा, समोरील बाजू आहे, एक्स बिंदू जो आहे हा घेतलाय, हा घेतलाय. आता आपण काय करतोय बघा, इथं आलेली बाजू आहे, आणि या बाजूवरून आपण काय करतो, स्लोली बरोबर आपल्याला बारीक रेषा मिळते. बघा, एक्झॅक्टली या बिंदूमधून जाणारी एक रेषा आपल्याला इथे मिळते. बघा, आपल्याला मिळालेला बिंदू जो आहे तो खूप वर मिळालाय, हे लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं हा बिंदू जो आहे जिथं तिन्ही लंब आपले एकत्र येतात तो ओ बिंदू आपल्याला इथे मिळतोय. आता अजून एक त्याच पद्धतीनं आकृती आपल्या पद्धतीची काढू. बघा, तर ह्यामध्ये त्रिकोण आपण बघतोय, आणि कोणत्याही आकाराचा हा त्रिकोण आहे. बघा, आपल्या पद्धतीचा आपण त्रिकोण काढला, त्याला नाव दिलं DEF. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की EF या बाजूवर आपण काय केलेलं आहे, हा एक शिरोलंब आपण काढला. बघा, हा एक शिरोलंब आपण काढला, हा एक शिरोलंब काढला, आणि अशा पद्धतीनं ही बाजू आपण जोडून घेतली. म्हणून हा शिरोलंब आपल्याला मिळाला DS. याच पद्धतीनं आपण काय करतोय बघा, आता बरोबर स्लोली दुसऱ्या F या शिरोबिंदूतून हा लंब आपण काढतो. बघा, म्हणून इथं हा T बिंदू आला, तर S, त्यानंतर T, आणि तिसरा शिरोबिंदू जे आहे ते आपल्याला कसं मिळतं बघा, या पद्धतीनं ही बाजू असणार आहे. आणि बघा, ह्या बाजूकडून स्लोली आपण काय करतो बघा, हे बघा,
तर अशा पद्धतीनं आपण काय म्हणलेलं बघा की इथं ह्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये बघतोय आणि यू हा बिंदू आपल्याला इथे मिळाला, 3 शिरोलंब आपल्याला मिळाले, म्हणून इथं हा जो बिंदू आहे हा ओ बिंदू आपल्याला इथं मिळतोय. म्हणून तर हा जो बिंदू ओ आहे त्याला आपण काय म्हणलेलं आहे, संपाद बिंदू म्हणजे लक्षात घ्या. आता यामध्ये गुणधर्म जर आपण जर बघितला की त्रिकोणाचे तिन्ही शिरोलंब जे आहेत एक संपाती असतात, असं आपण त्याच्यामध्ये गुणधर्म सांगतोय. म्हणजे काय सांगतो गुणधर्म बघा, तर यामध्ये त्रिकोणाचे तिन्ही शिरोलंब जे आहेत हे शिरोलंब काय असणार आहेत बघा, एक संपाती असतात. हा गुणधर्म आपण त्याच्यामध्ये बघतोय. त्रिकोणाचे असणारे तिन्ही बिंदू किंवा तिन्ही असणारे शिरोलंब हे काय असणार आहेत, एक संपाती असतात. कारण यामध्ये आपण जर बघितलं तर एक्स आर लंब रेख एक्स आर लंब काय असणार आहे, बाजू वाय झेड, रेख एक्स आर लंब काय असेल, बाजू वाय झेड. त्याचबरोबर रेख झेड पी लंब बाजू एक्स वाय आणि काय असेल, रेख बघा तर यामध्ये वाय क्यू लंब बाजू एक्स झेड. तर 3 लंब आपल्याला त्याच्यामध्ये मिळाले. म्हणून यामध्ये काय असणार बघा, म्हणून रेख एक्स आर त्याचबरोबर रेख झेड पी आणि वाय क्यू हे शिरोलंब आहेत, हे लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने हे शिरोलंब आपण त्याच्यामध्ये सांगतोय. त्याच पद्धतीनं काय असणार बघा, तर इथं रेख एस काय असेल, डीएस बघा लंब बाजू ईएफ, त्याचबरोबर रेख ई यू लंब बाजू डीएफ, त्याचबरोबर रेख काय असेल, एफ टी लंब बाजू डीई. म्हणून